गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. तर आपण आज प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल यावरील क्वेश्चन आपण करतो. आपल्या बुकमध्ये यावर 3 क्वेश्चन आहे. एक ॲक्टिव्हिटी आहे, दुसरा 1.3 मध्ये 1.2 मध्ये अजून एक आहे आणि प्रॉब्लेम सेटमध्ये. असे 3 क्वेश्चन आपण यावर करणार आहोत. ठीक आहे, चला आपण जास्त वेळ न घालवता आपली नेहमीची पद्धत आहे. इथे त्यांनी ॲक्टिव्हिटी म्हणून असं दिलं आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये जे मेजर दिले, आपण नेहमी क्वेश्चन वाचत असताना क्वेश्चनलाच मी गिवन लिहिलेले आहे आणि मेजरमेंट आपण याच्यात भरून टाकूया. बघा काय दिले त्यांनी. बघा AC इज इक्वल टू 5.4, मी इथे लिहितो 5.4. CE इज इक्वल टू 9. Okay, BD is equal to 7.5 आणि फाइंड क्वेश्चन DF आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपल्याला यामध्ये काय असतं तर माहिती आहे तुम्हाला. फक्त त्याच्यामधील बॉक्स मधले फिल इन द ब्लँक्स करायचं असतं. कमी वेळात जास्त मार्क देणारा हा प्रश्न आहे. ॲक्टिव्हिटी खूप सोपा असतो आणि तिथेच त्यांचे आन्सर असतात. त्यांनी हे दिलेलं आहे. बघा, AB पॅरल टू CD, CD पॅरल टू DF मीन्स 3 पॅरलल लाईन्स. बरोबर. मग आता याच्यामध्ये काय येणार ते इकडे बघा. आपल्याला माहिती आहे 3 पॅरलल लाईन्स असेल तर आपण इकडनं वाचणार 2 रेशो मिळणार आहेत, AC अपॉन CE आणि BD अपॉन DF. असं वरून यायचं, वरून वाचत आलो. याचे जसा एक रेशो मिळेल त्याचा याचा मिळेल. मग इथे काय लिहिणार बघा, AC अपॉन CE म्हणजे इथे आपण लिहिणार CE. बरोबर. मग इकडे काय येणार, BD अपॉन DF. झालं. याला काय लिहिणार आपण, थेरम, दी प्रॉपर्टी. इकडे लिहिणार प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हा एक फिल इन द ब्लँक्स होता. मग आता इथे आपण 5.4 लिहिलं. मग आता CEचे मेजर लिहायला पाहिजे. ते किती येणार आपलं, 9. इकडे आपला BDची व्हॅल्यू मिळते का बघा, हो मिळाली, 7.5. आपल्याला आता DF काढायचा आहे. थोडासा DF फेंट झालेला आहे. हा DF हे काढायला आपल्याला इकडे कॅल्क्युलेशन करावं लागेल. बाजूला कॅल्क्युलेशन करायचं, DF काढायचं आहे. DF ला आपण इकडे आणूया आणि यांना दोघांना तिकडे निघू. म्हणजे बघा, DF या बाजूला आला तर या बाजूला राहिलं 7.5 आणि हा रेशो पूर्ण इकडे आला तर तो उलटा झाला. म्हणजे इथे आलं 9 अपॉन 5.4. मग 9 1 जा 9 6 जा 0.0. दोघांचे पॉइंट गेले. मग DF इज इक्वल टू 75 अपॉन 6. तर याचा पॉइंट गेला ना इथे याचे दोघांचे पॉइंट गेले. मग इथे 3 2 जा 6 आणि इकडे आलं 3 2 जा 6 3 5 जा. मग हा 25चा डिवाइड करायचा. 25चे 2 पार्ट केले तर काय येणार बघा, काय येणार 12.5. पुन्हा एकदा करून बघा. 7.95 झालं, 9 54 6 पॉईंट गेले 75 3 दुने 6 25 75. बरोबर. ठीक आहे. हा असा आपला भाग तुम्हाला इकडे रफ करावा लागेल आणि हा रफ कराल
त्यावरूनच आपल्याला इथे भरता येईल, दुसरं काय नाही. डायरेक्ट थोडंसं कॅल्क्युलेशन आपण स्वतः करायचं असतं. अशा प्रकारे आपला हा प्रश्न संपला आहे. ओके, बाय.